करण्यासाठी आम्ही सगळेजण आता तयारीला लागलो। यानंतरची बातमी आहे बुलढाण्यातून। बुलढाणा जिल्ह्यातील 11 नगर परिषदांच्या निवडणुका या होऊ घातल्यात। नगर परिषद निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याची मुदत ही केवळ एका दिवसावरती आली आहे। मात्र जिल्ह्यात कोणत्याही राजकीय पक्षाने प्रभागनिहाय उमेदवार हे निश्चित केलेले नाहीयेत। नगराध्यक्ष पदासाठी ही दावेदारी देखील अद्याप गोंधळात असून प्रत्येक पक्षामध्ये सध्या कुणाला तिकीट मिळणार या भोवतीच राजकारण फिरताना दिसतंय। उद्यापासून नामांकन अर्ज हे स्वीकारले जाणार आहेत। अद्यापही महायुती, महाविकास आघाडी आणि स्थानिक आघाड्यांमध्ये गोंधळाचं वातावरण आहे आणि त्यामुळे आजचा दिवस हा मोठ्या राजकीय घडामोडींचा असेल। शिवाय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ या जिल्ह्यामध्ये बैठका देखील घेणार आहेत। त्यामुळे बुलढाण्यात आज दिवसभर राजकीय ढवळाढवळ ही दिसून येणार आहे। बुलढाणा जिल्ह्यातील 11 नगर परिषदांच्या निवडणुका येत्या 2 डिसेंबर रोजी होऊ घातल्या आहेत। उद्या म्हणजे 10 नोव्हेंबरपासून नामांकन अर्ज भरण्याची तारीखही जवळ आली आहे। उद्यापासून नामांकन अर्ज हे स्वीकारले जाणार आहेत। मात्र अद्यापही एकाही राजकीय पक्षाचे उमेदवारी हे निश्चित झालेले नाही। महाविकास आघाडी असू देत किंवा महायुती असू देत किंवा स्थानिक आघाड्या असू देत, कुणाचेही उमेदवार अद्यापपर्यंत तरी ठरलेले नाहीत आणि यामुळे जिल्हाभरात मोठं गोंधळाचं वातावरण आपल्याला दिसत आहे। खरं तर जिल्ह्यातील 11 नगर परिषदांच्या या निवडणुका आहेत। एकाही नगर परिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्षांचं किंवा संभाव्य उमेदवाराचं नाव हे जाहीर झालेलं नाही आणि त्यामुळे राजकीय पदाधिकाऱ्यांचं, कार्यकर्त्यांमध्ये मोठं संभ्रमाचं वातावरण आहे। शिवाय आज आणि उद्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे जिल्ह्यात आहे। मोठ्या प्रमाणावर बैठकांचं सत्र सुरू आहे। महायुतीतही बैठका सुरू आहेत तर महाविकास आघाडीतही बैठका सुरू आहेत। त्यामुळे आजचा दिवस बुलढाण्याच्या राजकारणात हा मोठा हालचालींचा दिवस असेल। मात्र अद्यापही कुठल्याही राजकीय पक्षाने आपले उमेदवार घोषित केलेले नाहीत। पुढची